कसे आहात तुम्ही? तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर गाईज आजचा ब्लॉग आम्ही लोक चाललो आहे गावाला. मी, माझी मम्मी, माझे पप्पा आणि आत्या वगैरे येणार आहे. माझा भाऊ नाही येणार आहे गाईज गावाला, कारण त्याला नाही यायचं आहे. आम्ही आज जाऊ तर उद्या पोहोचू आणि परवा आम्ही येणार आहे. कधी 1 तारखेला आम्ही येणार आहे. तर डिसेंबर आमची न्यू इयर इथं नाही होणार, न्यू इयर तिकडं होईल गाईज आमचा. चला आता मी पॅकिंग वगैरे करते आणि मग तुम्हाला भेटते. चाय गरम, चाय गरम, चाय गरम, चाय गरम. सो गाईज मी आता रेडी झाले आणि आता आम्ही थोड्या वेळेस निघणार आहे. बॅग वगैरे भरलेत. आता मम्मी रेडी होते, पप्पा रेडी होते. आमची 6:15ची ट्रेन आहे. थोडे आले गाईज. आता आम्ही निघलो आणि माझा भाऊ इथं थांबलाय. बाय, नको रडू. चला आता गाईज आम्ही चाललो. लेट झालंय ऑलरेडी. येते उद्या. बाय. फास लागल अशी काही जर आम्ही रिक्षात बसलो आणि ते ऑलरेडी गेले कल्याण. मग आता आम्ही कल्याणला जाऊ. अजून कोण कोण येत आहे ते माहीत नाही मला. बाहेरचं घे बोलले ना, मग बाहेर जायचं. आम्ही त्या साईडून तिथं आलोय फक्त आणि फक्त गजरा घ्यायला. गजरा अजून नाही गजरा भेटला तो दाखव असं ना. असं गजरा भेटला आहे. आता ट्रेनमध्ये बसलो. आम्हाला इथे उतरायचं पण आहे कल्याणला आणि मग ट्रेनमध्ये आणि मग डायरेक्ट काय पप्पा कधी गाई दुखीत आम्हाला एवढा पळत आणला, एवढं पळत आणलं. मी ब्लॉग पण नाही शूट केलं. एवढं पळत आणलं ना मला काय सांगू तुम्हाला. आणि आता आम्हाला इथं बसून 10-15 मिनटं झाले पण अजून काही गाडी चालू नाही. दिसली ना गर्दी, दिसली ना दिसली. आता आम्ही ट्रेनमधून आता दुसऱ्या ट्रेनमध्ये चढतोय. आता आत्यावरती उभे. आत्याला पण भेटायचं आहे. काय मला भेल खायची होती पण भेल आहेच नाही. म्हणजे आहे की नाही तेच नाही माहिती, कारण की आम्ही तर आता लेट आलोय. मला आवाज येतोय काहीच माझा? येतोय. थंडी पण नाही काहीच, तरी मी स्वेटर घातलंय. थंडी वाजत. आता बघू काय थंडी आहे का नाही बघू. आम्ही कधी पोहोचू ते पण नाही माहिती. काहीच जातं जरा खायला दाखवलंच नाही गाईस. सर मी दाखवला. हे बघा या त्या तुम्ही करा. मध्ये भांडणं घेते ना. मॅटर झालं इथं भांडणं चालू होती आणि मी ब्लॉगसाठी व्हिडिओ काढायला चालले. मला खूप जाऊनच देत नाही, तरी मी छोटे छोटे घ्यायचं काढलं. माझे पप्पा आणि गायकवाड तर काहीच भांडणं सॉल्व करायला गेले. मला दाखवते.
जागेवर ती पोरगी लावतो बोलतो मारायला आला तो ट्रेनमध्ये काय मारायला करतो आम्ही सॉल्व केलं झालं गाईज आम्ही इथं फिरायला आलतो पण आमची इच्छा कॅन्सल झाली. आम्ही आता रिटर्न चाललोय. अरे आमची पब्लिक कुठे गेलते रे ते? हा हा हाय पुढे आहे. लगेच अवतार एवढा खराब. चाय गरम चाय गरम चाय गरम चाय गरम. तुम्हाला चायवाले बोलते मला नाही बोलते. आत्या ती पण आत्या पण मामा ही ती यांची पोरगी. हाय कर हाय. चिंच गाईज एवढ्या घाण आरशात मी इथं ब्लॉग चालू केलाय. मला उठवले गाईज इथं बसायला जागा नाही. मला इथून उठवले. आम्ही पोहोचू कधी माहिती. गाईज खाना खाने का टाइम. आता आम्ही सगळे जेवतो. मला जेवायचं आहे. मला हात धुवायचे गाईज. पण कसे धुवू हात तो विचार करते मी. हाय करा हाय. जोड़ी क्या बनाई भैया और भाभी को बधाई ओ बधाई. सरसों से बने हैं घर में दिल से दिल की सगाई. अरे वाह वाह राम जी. गजब. ही आलाय तुमच्यावरती. तुमच्यावर काय कोणतं कोणतं गाणं? नाही हा दोघी जणी एकत्र
प्लॅटफॉर्मला फायनली आता आम्ही बसलो आणि बिलकुल झोपलो नाही. आम्ही जाम मज्जा केली, तुम्हाला आता ब्लॉगमध्ये तर समजेलच. तर आता आम्ही सगळे बसलो आणि या काकी मला भेटल्या ट्रेनमध्ये. ब्लॉगमध्ये आला ना मनमाड. गाईज फायनली आम्ही आता पोचलो. आता ट्रेनमधनं उतरलो, आम्हाला जाम मजा आली. मी तर माझी एक तिथं बसल्या बसल्या फ्रेंड बनवली, त्या माझ्याशी बोलत होत्या. आम्ही बोलत होतो कशी काय काही बॅग तुटली येता येता बॅग तुटली, चालता चालता बॅग तुटली, अचानक तुटली गाईज, मला माहिती पण नाही तुटली. आता घरी जायचं इथून, बघू कशाने आता रिक्षाने. मला नाही वाटत आम्ही 6 जण आहेत, कसे बसू. 6-7 जण आहेत आम्ही, त्याच्यात बसायचं आहे. कसे बसू, नाही बसता येणार. तर बघू आम्ही आता कशाने जातो. टेस्ट सांग कशी. गाईज आता नाश्ता केला, ऑमलेट पाव खाल्ला आम्ही. ते मस्त ऑमलेट होता, त्याचा चिकटी केलेला. मी ब्लॉगमध्ये काढायला विसरली, म्हणजे विसरली ना, मी ब्लॉगमध्ये काढलं आहे. म्हणजे बनवला कसं ते काढायला, आता ते तर मी नाही बनवलं ते. आता अर्धे पब्लिक आमचे गेले पुढे, म्हणजे आत्या आणि दिदी पुढे गेले तर काकांसोबत. आता आम्ही थांबलो आहे, रिक्षा येते, रिक्षाने आम्ही पुढे जातो. गाई झोप पण आले मला आताच्या, मस्त Few moments later. आता आम्ही रिक्षात बसलो आणि मग आवाज येतोय. माझ्या मम्मीच्या मांडीवर बसले, कारण की रिक्षा पेट्रोल पंप आतमध्ये रस्ते मांडीवर बसले. माझा आता आम्ही पोचलो, पाठी सगळे नाचतात. मला तरी ते ब्लॉग काढायला जमणार नाही, मला लाज वाटते ब्लॉग काढायला. विशाल Meanwhile. गाईज आता आमची झोपायची तयारी, नाईट ड्रेस मी घातलाय आणि आता झोपणार आहे मी. तुम्हाला उद्या भेटतो. आता झोपायचा टाइम आहे आणि आता 2 वाजले आणि हे लोक इथं मेहंदी काढतात. तुम्हाला दाखवतो. इकडे बघ. बाय. काय गाईज,